नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते चहाचा मसाला. चहा हे अगदी सर्वमान्य पेय आहे आपल्या भारतामध्ये, तर फारच प्रसिद्ध आहे. पण ते पेय सकाळ होते ते वाफाळलेल्या चहानेच आपल्या घरातली सकाळ होत असते आणि ती चहाचे 2 घोट पोटात गेले की पुढच्या कामाला तरतरी किंवा स्फूर्ती येत असते. आपण वेगवेगळ्या प्रकारची चहा करत असतो. एक अद्रकवाली चहा करतो किंवा इलायची घालून चहा करतो किंवा तुळशी आणि मिरं पावडर घालून अशी चहा करत असतो. पण या तिन्ही पदार्थांचा स्वाद एकत्र यावा, त्याला तिन्ही पदार्थांचा स्वाद एकत्र समाविष्ट करावा असं मला वाटलं आणि म्हणून मी मी चहाचा मसाला अशा तऱ्हेने बनवलाय. तर त्याच्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले ते प्रथम आपण बघूया. इथे मी घेतली आहे सुंठ, अख्खी सुंठ आहे ती 50 ग्रॅम आहे. काळी मिरी आहे ते 25 ग्रॅम आहे. पांढरी मिरी पावडर आहे ती 25 ग्रॅम आहे. नंतर लवंग आहे 10 ग्रॅम, 10 ग्रॅम वेलची आहे आणि 10 ग्रॅम दालचिनी आहे आणि एक अख्खं जायफळ घेतलं आहे मी त्याच्यासाठी. तर प्रथम आपण ही जी सुंठ आहे ती कुटून घ्यायची याच्यामध्ये, म्हणजे ती मिक्सरमध्ये चांगली दळली जाईल. आणखीन आणि ही बाकीचे जे पदार्थ आहेत ही पावडर सोडून हे थोडेसे गरम करून घ्यायचे गॅसवरती, म्हणजे ते चांगलं दळलं जातो मसाला. तर प्रथम आपण हे कुटून घेते मी ह्याच्यामध्ये. हे बघा, सुंठ मी थोडीशी फोडून घेतली आहे. ही सुंठ घेतली, मग लवंगा, वेलदोडा, दालचिनी आणि ही जायफळ सुद्धा मी फोडून घेतलं आहे थोडंसं, ते पण घालायचं याच्यात. आणखी काळी मिरी पावडर, काळी मिरी, पांढरी मिरी पावडर काय ह्याच्यात घालायची नाही. आणि हे थोडंसं गरम करून घेणार आहे आणि गार करून, म्हणजे गरम केलं की काही मॉइश्चर त्यातला असेल तर निघून जाईल आणि मग गार झाल्यावरती मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करायची. तर मी थोडंसं गरम करून घेते गॅसवर. हे बघा, गरम झालं आहे. आता याच्यात काढून घेते आणि गॅस बंद करून टाकते आणि थंड झालं की मिक्सरमधनं बारीक करूया आपण. सगळे पदार्थ गरम थोडंसं करून गार केले आणि आता मिक्सरमध्ये घातले. सुंठ पावडर, पांढरी मिरी पावडर पण घातलेली आहे. हे सगळं आता मिक्सरमधनं बारीक करणार. हे जाडच राहील, ते काय फार बारीक होईल असं नाही, पण आपल्याला चहा गाळून घ्यायचा असतो ना, त्यामुळे भरड जरी असेल तरी काही हरकत नाही आहे. आत्ता तरी सुगंध फार छान येतो आहे, दळल्यावर तर आणखीनच सुगंध येईल. चला आता आपण हे दळून घेऊया मिक्सरमधनं. अरे वा, तयार झालं आहे. हे बघा, छान तयार झाली आहे पावडर. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. सुगंध तर इतका मस्त येतो आहे, खूपच छान वास येतो त्याचा. प्लेटमध्ये मी काढून घेते. बराच झाला आहे मसाला त्या प्रमाणामध्ये आणि थोडीशी जाडसरच पावडर आहे, पण काही हरकत नसते. आपण गाळून घेतो ना चहा, त्यामुळे थोडीशी जाडसर चालते. आता हा मसाला, चहाचा मसाला बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, बऱ्याच ब्रँडचा असतो. पण हा घरी केलेला मसाला एक तर स्वस्त पडतो आणि आपल्याला लवकर घरी करता येतो आणि चहा फार छान होतो त्याचा. आता आपण 2 कप जर चहा केला तर मला वाटतं ह्याला अर्धा चमच्यापेक्षाही कमी हे लागेल पावडर चहाची 2 कपाला, 2 कप चहाला. तर हा मसाला कसा काय वाटला तुम्हाला? मला वास तर फारच सुंदर येतो आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती बघितलीच असेल तुम्ही, ती मला कॉमेंट्स करून वाटलं ते लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढे माझे व्हिडिओ नेहमी पाहत राहा. धन्यवाद.